गुड मॉर्निंग अकोला. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आमच्या सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला आजच्या आरतीने. दर्शकांनो, आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आजच्या आरतीने केली आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया इथेच. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. विश्रांतीनंतर आमच्या सर्व दर्शकांचं गुड मॉर्निंग अकोलामध्ये खूप खूप स्वागत. मनुष्य प्राणी म्हणजे असा आहे जो आयुष्यात आजवर जगला, प्रेम केलं,
हरला, चुकला, दुखावला, विश्वाससुद्धा केला आणि चुकाही केल्या, पण प्रत्येक वेळी तो शिकतच गेला. दर्शकांनो, सांगण्याचा अर्थ हाच की कितीही अडचणी आल्या तरीही हार मानू नये. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. यश हे आपलेच असते. चला तर आता श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर योग शिकूयात. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आज पुन्हा आपली भेट होते आहे. आज आपण काही आसनांचा अभ्यास शिकणार आहोत. आसनं सूक्ष्म व्यायामाच्या नंतरची स्टेप आहे. म्हणजे सूक्ष्म व्यायाम करून जेव्हा आपलं शरीर थोडं फ्लेक्झिबल होतं, वॉर्मअप होतो शरीराला, त्याच्यानंतर आपण हळूहळू आसनांचा अभ्यास करू शकतो. आसनं बरीच आहेत. काही कठीण आसन आहेत, काही सोपी आसनं आहेत. उभी राहून आसनं केली जातात, झोपून, उलट स्थितीमध्ये झोपून, खाली बसून, अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत. आज आपण कमरेकरता म्हणजे कंबर दुखी करता, कंबर किंवा पाठ या दुखी करता कोणत्या आसनांचा उपयोग केला पाहिजे, कोणती आसनं केली पाहिजेत, हा आपण अभ्यासात शिकणार आहोत. अनेक जणांना कमरेच्या दुखण्याचा प्रॉब्लेम असतो. आपण दिवसभर फॉरवर्ड बेंडिंग करतो, समोर झुकण्याचा अभ्यास म्हणजे समोर झुकून आपण कामं करत राहतो, काही वस्तू उचलतो, काही सगळी कामं जी आहेत आपण खाली वाकून वाकून, समोर वाकून वाकून करत असतो. महिला पोळ्या लाटताना खाली वाकतात, काही कामं करताना खाली वाकतात, आपल्या झाडझूड करताना खाली वाकावं लागतं. अशा वेळेला काय होतं की फॉरवर्ड बेंडिंगमुळे पाठीच्या कण्यावर जास्त ताण पडतो आणि बॅकवर्ड बेंड म्हणजे मागच्या बाजूला जेव्हा पाठीचा कणा वळेल तर त्यावेळेला त्या कमरेला किंवा स्पाईनला आपल्या आराम पडतो. तर अशी कोणती आसनं आहेत जी पाठीकरता म्हणजे मान, पाठ, कंबर या सगळ्याकरता फायदा करतील, अशी आसनं आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत भुजंगासन. भुजंगासन म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळेल की हे सापासारखं किंवा भुजंगासारखं स्थितीमध्ये केल्या जाणारं आसन. याच्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग होतं आणि पाठीला आराम पडतो, कमरेला आराम पडतो. तर पालथं झोपायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप करता येतं. आधी हात सरळ ठेवून आपल्याला श्वास घेत वर जायचंय आणि श्वास सोडत कंबर ढिली सोडायची आहे. ह्या स्थितीमध्ये ही प्राथमिक स्थिती आहे भुजंगासनाची. स्पिंक्सचा अभ्यास म्हणतात याला. हा अभ्यास आपण करू शकतो. एकतर 30 सेकंद पर्यंत आपल्याला थांबायचंय किंवा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार जर कमरेवर पाठीवर ताण पडायला लागला तर आपण हे आसन सोडू शकतो. हळूवार श्वास सोडत खाली यायचं आहे. एकदा पुन्हा करू. श्वास घेत वर वर. आता शरीर ढिलं सोडायचं, श्वास नॉर्मल आणि श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची. ज्या ठिकाणी कमरेला ताण जाणवतो तो भाग हळूहळू ढिला सोडायचा आहे. श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. काही दिवस अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर पुढची स्टेप घ्यायची आहे. थोडे हात खांद्याजवळ ठेवायचे, खांद्याला चिटकवून. स्थिती हीच राहील. पाय जोडलेले, टाचा जोडलेल्या, हनुवटी जमिनीवर आणि श्वास घेत घेत हळूहळू शरीर वर उचलायचं आहे आणि हात सरळ करायचे. वर बघायचं. हळूहळू श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची आहे. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कपॅसिटीनुसार थांबायचं. जे थांबू शकत असतील त्यांनी 30 सेकंद पर्यंत थांबायचं आणि श्वास सोडत सोडत हळूहळू खाली यायचं. प्रत्येक आसन घेताना सुद्धा हळू घ्यायचं आहे, सोडताना सुद्धा हळू सोडायचं आहे. घाई करायची नाही. आता तिसरा प्रकार आणखी थोडा आपल्याला बेंड करता येईल. हात थोडे खांद्याच्या खाली ठेवायचे आहे. स्टेप बाय स्टेप आपण हे आसन शिकतो आहे. भुजंगासन. श्वास घेत वर वर, पूर्णतः वर. आता बघा कमरेवर जास्त ताण पडतो आहे. श्वास सोडत कंबर ढिली सोडा. आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे किंवा कमीत कमी 30 सेकंद. हळूहळू श्वास सोडत सोडत खाली या.
आरामात रिलॅक्स करा. आता या आसनाचं पूरक आसन म्हणजे अपोजिट. तर याच्या पूरक आसन आहे शलभासन. शलभासन करता आपण एक एक पायाने आधी करून पाहू आणि मग दोन्ही पायाने करू. शलभासन करता हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहे. आता एक एक पायाने आपण आधी करू. श्वास घेत एक पाय वर आणि दुसऱ्या पायाचा सपोर्ट द्यायचा आहे खालून. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 30 सेकंद पर्यंत किंवा आपल्या क्षमतेनुसार आरामात हळू खाली यायचं आहे. पायांना पटकायचं नाही, आपटायचं नाही, हळूहळू खाली आणायचं. दुसऱ्या पायाने हीच क्रिया करूया. या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. श्वास सोडत आरामात पाय खाली आणायचा आहे. हात हनुवटी खाली ठेवून विश्राम. ह्या आसनामुळे कमरेचा त्रास तर कमी होईलच होईल, पण जे आपलं ओटीपोट आहे, लोअर ॲब्डोमेन, ते पण कमी होण्यास मदत होते. कारण की मागच्या बाजूनी पाय वर उचलले जातात आहे, तो पूर्ण ताण खालच्या पोटावर पडतो आणि पोटाचा घेर सुद्धा कमी होतो. आता दोन्ही पायांनी करून बघू. हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहेत. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवत एकत्र वर उचलायचे आहे आणि हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. जितकं वर उचललं जाईल तितकं वर उचलायचं आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आरामात हळूहळू पाय खाली आणायचे आणि विश्राम. रिलॅक्स. या स्थितीमध्ये आपण शरीर ढिलं सोडू शकतो. आता ह्यानंतरचं कंबर आणि पाठ, मान, पाठ, कंबर याकरता एक उपयुक्त आसन म्हणजे मकर आसन. हात असेच ठेवायचे आहे. दोन्ही पाय एकामागून एक खाली वर या पद्धतीने करायचे आहे. दहा 15 वेळा केलं तरी चालेल. आता पाद प्रसारित मकरासन करायचं आहे. पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या बाजूला ठेवायच्या. आता हळूहळू दोन्ही हातांचा स्टँड बनवायचा आहे. डोपरं जोडून ठेवायचे आहे आणि हातामध्ये आपल्या चेहरा ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा लांब दीर्घ आणि श्वास सोडत सोडत पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ ढिली सोडा, मान ढिली सोडा, चेहऱ्यावरचा ताण कमी करा. श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर ढिलं सोडायचं आहे आणि कमरेमध्ये जिथे आपल्याला ताण पडतो, जिथे दुखतं, त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. या आसनामध्ये सुद्धा आपल्या क्षमतेनुसार किंवा कमीत कमी 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आता हळूच ढोपरांना थोड समोर सरकवायचं. श्वास घेऊन सोडताना मानेच्या मागच्या बाजूला जिथे ताण आपल्याला महसूस होतो, अनुभव करता येतो, त्या ठिकाणी लक्ष द्यायचे आहे. पूर्ण शरीर ढिलं आणि लक्ष फक्त मानेजवळ. रिलॅक्स. हात खाली आणायचे. शरीर ढिलं सोडायचं. श्वास सामान्य. अशा पद्धतीने आपण हे तिसरं आसन शिकलेलो आहे. आता आपण करूया धनुरासन. धनुरासन सुद्धा बॅकवर्ड बेंडिंग आहे, म्हणजे मागच्या बाजूला पाठीचा कणा झुकवणारं आसन आहे. आता धनुरासन, ज्यांना बीपी आहे किंवा हार्टचा त्रास आहे त्यांनी धनुरासन करायचं नाहीये. बाकी सगळेजण आपल्या आपल्या क्षमतेनुसार करू शकतात. लहान मुलं किंवा जे फ्लेक्झिबल आहेत ते पूर्ण धनुरासन सुद्धा करू शकतात. याच्यामध्ये आपण सरळ धनुरासन शिकणार आहोत. याच्यामध्ये हनुवटी जमिनीला लावायची. दोन्ही पाय फोल्ड करून दोन्ही पायाचे जे टखने आहे, अँकल, ते पकडायचे आहे. श्वास घेत पूर्ण शरीर वर उचलायचं आहे आणि नाभीवर आपला भार घ्यायचा आहे, पोटावर. श्वास घेत वर उचला. गुडघे सुद्धा वर उचलायचे आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे. कमीत कमी 30 सेकंद. जर आपण थांबू शकलो तर ठीक, नाहीतर आपण आसन सोडून पुन्हा आसन धरू शकता. या आसनामुळे आपलं रक्ताभिसरण खूप चांगलं होतं शरीरामध्ये. पाठीच्या कण्याला चांगला आराम मिळतो. हळूहळू श्वास सोडत आसन सोडायचं आहे. यानंतर तुम्ही शवासन सुद्धा करू शकता किंवा या अशा उलट स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही विश्राम करू शकता. यानंतर पुन्हा आपण कमरे करताच एक छान आसन शिकणार आहोत. उठून बसायचं आहे. गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. आता ज्या लोकांना सुरुवातीला अभ्यास शिकायचा असतो त्यांनी एक एक हाताने अभ्यास केला तरी चालतो. ठीक आहे, तर आपण एक हाताने अभ्यास आधी कसा करायचा ते शिकूया. पायाचा टखना, अँकल पकडायचं आहे. एक हात सरळ करायचा आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबूया. आरामात. दुसऱ्या बाजूनी पण हा अभ्यास करायचा आहे. हळूहळू श्वास सोडत सोडत हात मागे न्या. अँकल पकडायचं आहे. एक हात सरळ, कंबर समोर ढकलायची. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हळूच हात खाली आणायचे. आता उष्ट्रासन करण्याकरता आपल्याला कमरेला जास्त मागे बाक द्यायचे आहे. त्याच्याकरता आपण काय करू की कमरेवर हात ठेवून थोडं वाकण्याचा प्रयत्न करू मागच्या बाजूला. श्वास सोडत सोडत हळूहळू मागे जा. कंबर समोर ढकलायची आहे. डोळे उघडे ठेवायचे कारण की बॅलन्स करायचे आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं. हळूच सरळ व्हा. आता दोन्ही पायांचे अँकल्स पकडायचेत आपल्याला आणि उष्ट्रासनाच्या स्थितीमध्ये जायचं आहे.
मान मागे टाकायची, कंबर समोर ढकलायची. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. हळूच श्वास घेत आसन सोडायचं आहे. आणि ही जी 5 आसनं आहेत, आपण कोणती कोणती आसनं शिकलोय मग? एक भुजंगासन, कंबर मान पाठ या त्रासापासून आपल्याला आराम पडण्याकरता आपण 5 आसनं शिकलेलो आहे. भुजंगासन, शलभासन, त्याच्यानंतर मकरासन, धनुरासन आणि उष्ट्रासन अशी 5ही आसनं जी आहेत ती बॅकवर्ड बेंड करणारी आहेत, पाठीच्या कडाला मागच्या बाजूला वळवणारी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कमरेचा, पाठीचा, मानेचा त्रास कमी होणार आहे. तर ही आसनं आपण रोज याची प्रॅक्टिस केली. जर खूप जास्त त्रास असेल कमरेमध्ये तर काही अभ्यास करायचा नाहीये. तुम्ही फक्त मकरासनामध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं, किंवा तुम्ही साधं शवासनमध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं. पण थोडा थोडा त्रास असेल आणि तो त्रास कमी करायचा आहे, वाढू नये याच्याकरता आपण या आसनांचा अभ्यास रेग्युलरली करायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे, जर आपल्याला पाठीचा, कमरेचा त्रास कमी करायचा असेल तर. आज इथेच थांबूया. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत हरिओम तत्सत. दर्शकांनो, आपण आत्ताच योग शिकलोत. योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे. योग जीवनासाठी गुणकारी आहे. त्यामुळे नियमित योगा करा आणि हेल्दी राहा. दर्शकांनो, आता पाहूयात आणखी हेल्दी राहण्यासाठी आजच्या हेल्थ टिप्स. दर्शकांनो, आपण वजन कमी करण्यासाठी काय काय करत नाही, परंतु योग्य त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. चला तर वजन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूयात आजच्या हेल्थ टिप्समध्ये. साखर बंद. कोणत्याही प्रकारे साखर खाणे टाळा. मिठाई खाणे बंद करा. साखर तसेच गोड पदार्थ पचण्यासाठी वेळ लागतो. यामुळे साखर आणि गोड पदार्थ खाणे बंद करा. मीठ चवीपुरते घ्या. भाजीत चवीपुरते मीठ असते तेवढे चालेल, पण एरवी मीठ खाणे बंद करा. कोणत्याही पदार्थावर वरून मीठ घेणे बंद करा. मैदा आणि तांदूळ खाणे बंद करा. मैदा आणि तांदूळ हे पदार्थ पचण्यासाठी वेळ लागतो. यामुळे मैद्यापासून तयार केलेले पदार्थ आणि बेकरीतील पदार्थ तसेच तांदळापासून तयार केलेले पदार्थ खाणे बंद करा. तेलकट आणि तुपकट पदार्थ खाणे बंद करा. 1 ग्लास दूध किंवा 1 कप ग्रीन टी, चहा किंवा कॉफी पिणे टाळा. दररोज सकाळी 1 ग्लास दूध प्या अथवा 1 कप ग्रीन टी प्या. नाश्ता. दररोज पोटभर नाश्ता करा. नाश्ता करताना ताजी फळे खाण्यावर भर द्या. सलाद. दररोज नाश्ता करण्याआधी तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाआधी 1 काकडी, 1 टोमॅटो, 1 बीट, 1 गाजर चावून खा. दुपारचे जेवण. दुपारच्या जेवणात प्रथिनांवर अर्थात प्रोटीन्सवर भर द्या. डाळींपासून तयार केलेले पदार्थ अर्थात वरण किंवा आमटी आणि ताज्या भाज्या खाण्यावर भर द्या. जेवणानंतर 1 ग्लास ताक प्या अथवा 1 वाटी दही खा. रात्रीचे जेवण. डाळींपासून तयार केलेले पदार्थ अर्थात वरण किंवा आमटी आणि ताज्या भाज्या खाण्यावर भर द्या. गरम पाणी. दिवसभरात किमान 3 लिटर गरम पाणी प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. शरीरातील विषद्रव्ये वेगाने बाहेर टाकले जातील. व्यायाम. दररोज किमान अर्धा तास वा 1 तास व्यायाम करा. व्यायाम करणे शक्य नसल्यास दररोज किमान अर्धा तास वा 1 तास वेगाने चालणे अथवा वेगाने धावणे असा व्यायाम करा. ह्या हेल्थ टिप्स फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. खुश खबर मैत्रिणींनो, गेले 2 वर्षांपासून आपण ज्याची अगदी आतुरतेनं वाट बघत होता ती वेळ आता संपली आहे. सिटी मैत्रीणचे कार्यक्रम लवकरच सुरू होत आहेत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नोंदणी सुरू होते आहे. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी.
आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा. सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका. ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता. विश्रांतीनंतर आमच्या सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. चला तर आता पाहूयात आपल्या कीर्ती सराफ मॅडम काय शिकवतात ते. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आपल्या सगळ्यांचं आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये स्वागत करते आहे. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वूड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. आतापर्यंतच्या इंग्लिश स्पीकिंग सेशन्समध्ये आपण रोज नवीन कन्स्ट्रक्शन पाहत आहोत, रोज शिकत आहोत की असं हे जर मराठी बोलायचं असेल तर याला इंग्लिशमध्ये काहीतरी वाक्य असणारच आहे. प्रत्येक मराठी शब्दाला इंग्लिशमध्ये शब्द आहेच, फक्त आपल्याला तो शोधायचा आहे. ओके, तर आपण रोजचे नवीन शब्द शिकत आहोत, रोजच आपण नवीन कन्स्ट्रक्शन पण शिकत आहोत. आज आपण शिकणार आहोत खूप इम्पॉर्टंट गोष्ट, खूप इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शन, दॅट इज इन्स्ट्रक्शन किंवा ऑर्डर. जेव्हा आपण दुसऱ्यांना सूचना देतो किंवा जेव्हा आपण दुसऱ्यांना सजेस्ट करतो की हे कर ते कर, आणि जनरली मोठे लोक जे असतात ते सांगतच राहतात, हे कर ते कर, हे आण ते आण, असं बस तसं बस, हे कर हे करू नको. तर या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहे या इंग्लिशमध्ये कशा द्यायच्या ते आज आपण शिकणार आहोत. तर इंग्लिशमध्ये थोडं उलटं होतं आहे, जे मराठीमध्ये बोलतो त्याच्यापेक्षा थोडं उलटं असतं इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शनच्या बाबतीत. सपोज मला जर बोलायचं आहे इकडे ये, तर इकडेला इंग्लिशमध्ये म्हणतात हिअर आणि येला काय म्हणतात कम. तर मग आपण उलटं करायचं, ये इकडे म्हणजे कम हिअर. आपण इकडे येला काय म्हणणार आहे हिअर कम, पण इंग्लिशमध्ये असं नाही यूज करत. इंग्लिशमध्ये कसं यूज करतात कम हिअर, इकडे ये. ओके, मग आपल्याला काय करायचं, आपण ट्रान्सलेशन सुरुवातीला करणार आहोत, पण जसं तुम्ही ते वाक्य रिपीट करत राहाल तसं तुम्हाला ते ट्रान्सलेशन करणंच विसरून जाणार आहात तुम्ही काही दिवसांनी. आपण इंग्लिशमध्येच विचार करणार आहोत आणि इंग्लिशमध्येच बोलणार आहोत. तर हा जो ट्रान्सलेशनचा आपण जो टाईम घेतो की नाही, की पहिले मराठीतून विचार करतो, हिंदीमधून विचार करतो, मग त्याला ट्रान्सलेट करतो इंग्लिशमध्ये, हा कॉन्सेप्टच आपल्याला काढून टाकायचा आपल्या मेमरीमधून, आपल्या माइंडमधून. आपल्याला काय करायचं आहे, विचारच इंग्लिशमध्ये करायचा आहे आणि बोलायचं इंग्लिशमध्ये. त्याच्यामुळे जो आपला वेळ जातो ना, किंवा आपण कधी ब्लँक होऊन जातो किंवा मग आपल्याला आठवत नाही, तर आपण तो कॉन्सेप्टच कीप करून टाकायचा आहे. आपल्याला विचारच इंग्लिशमध्ये करायचा आहे आणि बोलायचं पण इंग्लिशमध्येच आहे. त्याच्यामुळे जो ट्रान्सलेशनचा मधला जो स्टेप आहे, जे आपण आतापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंत फॉलो करत आलो आहे, ती स्टेपच आपल्याला स्किप करायची आहे. ओके, तेच आपल्याला ट्रान्सलेशन करायचंच नाही आहे, रादर आपल्याला विचार इंग्लिशमध्ये करायचा आहे आणि त्याची सुरुवात आपण केलेली. आपण काय करतो आहे, इंग्लिशमधले जे वर्ड्स मराठीमध्ये आहे ते वर्ड्सला इंग्लिश सबस्टिट्यूट काय किंवा इंग्रजीमध्ये त्याला काय बोलतात ते आपण रोज शोधतो आहे. आणि तुम्हाला सांगितलं, एखादा वर्ड जर तुम्हाला नाही येत असेल किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहीत नसेल, तर आपण काय करायचं आहे, गुगलवर मिनिंग ऑफ दिस हे टाईप करा. कोणत्याही भाषेमध्ये, सगळ्या भाषांमध्ये सगळे मिनिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे मिळतील. ओके, तर तुम्हाला आता डिक्शनरी, पूर्वीसारखं डिक्शनरी घेऊन शोधण्याची गरज नाही आहे. एकतर ती एवढी मोठी डिक्शनरी पाहिल्यानंतरच आपल्याला घाम फुटतो की अरे बापरे, एवढ्या याच्यामध्ये एक शब्द कुठे शोधू मी. तर आता ती गरज नाही ॲक्च्युली. गुगलवर तुम्हाला सगळं ॲट अ वन क्लिक यू कॅन गेट एव्हरीथिंग विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला जी माहिती हवी आहे, जे मिनिंग हवं आहे ते तुम्हाला गुगलवर मिळून जातं. अगदी छोट्या मुलांनासुद्धा आता मोबाईल हँडल करता येतो. त्याच्यामुळे इंग्लिश शिकण्याचे जे अडचणी होत्या त्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत आणि शिकण्याची प्रोसेस काय झालेली आहे, फास्ट झालेली आहे गुगलमुळे किंवा फोन्समुळे. ओके, तर आपण शिकणार आहात आज इन्स्ट्रक्शन, आज्ञा, ऑर्डर्स कशा द्यायच्या त्या. ठीक आहे, तर कम हिअर आणि इन्स्ट्रक्शन जे असतात ह्या नेहमी वर्बपासून किंवा ॲक्शन वर्डपासून सुरू होतात. जनरली आपण जे सेंटेन्सेस शिकलो आपण सब्जेक्टपासून सुरू होतात, कर्तापासून सुरू होतात. आय ॲम, ही इज, शी इज, दे आर, वी आर, आय हॅव, हे ना, आपण असे शिकलेलो आहोत. पण आता ही जी कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत ही एकदमच नवीन आहे.
ओके. ही कन्स्ट्रक्शन कुठेही आय, मी, ही, शी, इट पासून सुरू होत नाही आहे. ही कन्स्ट्रक्शन सुरू होते आहे वर्ब पासून. वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड. मग आता ॲक्शन वर्ड कोणकोणते आहे? कम, गो, ईट, स्लीप, रन, सिट, हे सगळे काय ॲक्शन वर्ड आहे. जम्प, क्लाइंब, कुक, कट, क्राय, टॉक, स्पीक, वॉच, हे सगळे ॲक्शन वर्ड्स आहे इंग्लिशमधले. तर इन्स्ट्रक्शन जे आहे या नेहमी ॲक्शन वर्डपासून स्टार्ट होतात. इन्स्ट्रक्शन्स ऑलवेज स्टार्ट विथ द ॲक्शन वर्ड. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला जर तुम्हाला वर्बची लिस्ट हवी असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला PDF मिळून जाईल वर्ब्सची, आणि ते एक वर्ब यूज करून एक इन्स्ट्रक्शन तर आपण तयार करू शकतो. ओके. तर आपल्याला आता काही वर्ब्स जे मी सांगितले त्याच्यापासून आपण वाक्य बनवूयात. आणि आपण शिकलेलो, मी आधीच सांगितलं की इन्स्ट्रक्शन ऑलवेज स्टार्ट विथ अ वर्ब. नेहमी ॲक्शन वर्डपासून ते वाक्य तयार होतं आहे. ओके. आता जसं मी पहिले इंग्लिशमध्ये सांगते त्याचाच मराठी हिंदीमधून मिनिंग पण सांगेल. कम हिअर, इकडे ये. गो देअर, तिकडे जा. सिट डाऊन म्हणजे खाली बस. स्टँड अप, उभे राहा. राईट डाऊन म्हणजे लिहून घ्या. त्यालाच नोट डाऊन पण म्हणतात. नोट डाऊन म्हणजे पण लिहून घ्या. अँड जॉटेड डाऊन, JOTT, जॉटेड डाऊनचा अर्थ पण लिहून घ्याच होतो. मग आता बऱ्याच वेळा लोक थोडासा वेगळं शब्दांचा वापर करून ते बोलतात आणि मग आपल्याला वाटतं बापरे काय हायफाय इंग्लिश याचं. ॲक्च्युली मिनिंग तोच असतो. आपल्याला तो वर्ड ऐकलेला नाही किंवा माहीत नाही म्हणून आपल्याला ते खूप मोठं गोष्ट वाटते किंवा आपल्याला फार इम्प्रेसिव्ह वाटतं त्याचं बोलणं. तर ते आपणही करणार आहोत. आपणही रोज 2-2, 3-3 नवीन शब्द पाहत आहोत जे तुम्हाला आजपर्यंत माहीत नव्हते. पण माहीत झाले तर ते तुम्ही लिहून घ्या आणि ते नक्की तुमच्या शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये, संभाषणात यूज करा की जेणेकरून तुमचं इंग्लिश पॉलिश्ड वाटेल, एकदम छान वाटेल, लोकांपेक्षा हटके वाटेल काहीतरी. आणि तुम्हाला पण तो कॉन्फिडन्स वाटेल, वाव आय कॅन स्पीक व्हेरी गुड इन इंग्लिश, आय एम व्हेरी गुड ॲट इंग्लिश. येस. तर मी तुम्हाला लिहून घ्या याच्यासाठी 3 वाक्य सांगितले. राईट डाऊन, नोट इट डाऊन आणि जॉट इट डाऊन. ओके. कॅन यू जॉट इट डाऊन. तर आपल्याला वाटतं जॉट इट डाऊन म्हणजे काय असतं, बापरे खूपच हायफाय इंग्लिश आहे याचं. हायफाय काही नाही आहे, सेम आहे. त्याचा अर्थ अगदी साधा आहे, लिहून घ्या. ठीक आहे. तर तिघांचे अर्थ नोट डाऊन, राईट इट डाऊन, जॉट इट डाऊन म्हणजे लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत सिट डाऊन बोलली मी, स्टँडअप. देन स्पीक सॉफ्टली म्हणजे हळू बोला. डोंट शाऊट म्हणजे ओरडू नका. मग आता याच्यामध्ये काय येईल, काही करा पण येईल आणि करू पण नका. मग आता जेव्हा करू नका असतं तेव्हा आपण, ती पण इन्स्ट्रक्शन आहे ना, ती पण ऑर्डर आहे, मग त्याला डोंट यूज करायचं. डोंट म्हणजे हे करू नको. डोंट शाऊट म्हणजे ओरडू नको. देन स्पीक सॉफ्टली म्हणजे हळू बोला. स्टँड इन अ क्यू, आपण मागच्या भागात पाहिलं होतं, QUE, क्यू म्हणजे रांग, ज्या लाईनमध्ये आपण उभं राहतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्यू. ओके. स्टँड इन अ क्यू म्हणजे रांगेमध्ये उभं राहा. और फॉर्म अ लाईन, म्हणजे एक लाईन बनवा. ठीक आहे. देन सॉल्व द सम्स म्हणजे हे गणित सॉल्व करा. तर आता गणिताला सम्स पण म्हणतात आणि प्रॉब्लेम्स म्हणतात. सॉल्व द प्रॉब्लेम्स. ओके. मग आता प्रॉब्लेम आपल्या रिअल लाईफमधले पण असू शकतात. ही समस्या सोडव, समस्या म्हणजे पण प्रॉब्लेम्स असतात आणि गणितामधले जे उदाहरणं असतात त्याला पण प्रॉब्लेम्स म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके. सो इट डिपेंड्स तुम्ही कोणाला म्हणताय, कोणत्या सिच्युएशनमध्ये म्हणतायत. तर वाक्या परत्वे, परिस्थिती किंवा जे स्थळ आहे त्याच्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलत जातो. ओके. सॉल्व द सम्स, हे सम्स सॉल्व करा. सॉल्व द प्रॉब्लेम्स, हे प्रॉब्लेम सॉल्व करा. राईट डाऊन द आन्सर्स, याचे उत्तरं लिहा. कट द केकला कट करा. कट द व्हेजिटेबल्स, भाज्या चिरून घ्या. कट द फ्रूट्स कापून घ्या. बेक द रोटी, बेक म्हणजे भाजणे. ओके. बेक द रोटी, पोळी भाजून घ्या. रोल द चपाती पण म्हणतात. रोल द चपाती, रोल म्हणजे लाटणे. ओके. रोल द चपाती. टॉस द व्हेजिटेबल्स, टॉस म्हणजे हलवणे. ओके. परतणे म्हणतात त्याला. किंवा सॉटे द व्हेजिटेबल, सॉटे म्हणजे पण असा हलवतो जे आपण, त्याला म्हणतात सॉटे इंग्लिशमधून. ओके. देन कुक द फूड म्हणजे अन्न शिजवून घ्या, जेवण बनवून घ्या. ओके.
देन ले द टेबल. ले द टेबल म्हणजे टेबल, आपण टेबलवर प्लेट्स, बॉल्स, ग्लास वगैरे जे अरेंज करतो त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ले द टेबल. पास द प्लेट्स. पास द प्लेट्स म्हणजे ही प्लेट तिकडे पास करा. देन गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर. मला एक ग्लास पाणी द्या. गेट मी अ टी. मला एक कप चहा आण. गेट मी म्हणजे आण. ब्रिंग दॅट बॅग. ती बॅग घेऊन ये. ओके. कीप सायलेन्स. कीप सायलेन्स म्हणजे शांत बसा. ओके. सगळ्या इन्स्ट्रक्शन आहे, सगळ्या ऑर्डर्स आहेत. आता इट डिपेंड्स तुम्ही कोणत्या टोनमध्ये बोलताय. डोंट शाउट. डोंट शाउट म्हणजे कोणीतरी अँग्रीली बोलताय आणि ऑब्वियसली इट इज ऑर्डर. ओके. कीप क्वाइट. कीप क्वाइट म्हणजे मी सजेशन देते, शांत बसा. ओके. स्विच ऑफ युअर मोबाईल फोन्स. तुमचा मोबाईल फोन स्विच ऑफ करा. वॉच द टेलिव्हिजन. वॉच द टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही बघा. ऑब्झर्व द बर्ड्स. ऑब्झर्व द बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचं निरीक्षण करा. ड्रॉ द पिक्चर. ड्रॉ द पिक्चर म्हणजे चित्र काढा. ओके. पेंट द पिक्चर. पेंट द पिक्चर म्हणजे त्याच्यामध्ये रंग भरा. ओके. त्याच्यानंतर राईट डाऊन द सेंटेन्सेस. राईट डाऊन द सेंटेन्सेस म्हणजे वाक्य लिहा. स्पीक पोलाइटली. स्पीक पोलाइटली म्हणजे पोलाइटली म्हणजे खूप शांतपणे, नम्रपणे बोला. ओके. नम्रपणे बोला. देन गो टू बेड. गो टू बेड म्हणजे जाऊन झोपून राहा. ओके. देन कम हिअर. इकडे ये. गो देअर. तिकडे जा. स्टँड अप. उभं राहा. सिट डाऊन. खाली बस. त्याच्यानंतर रन फास्ट म्हणजे जोरात धाव. क्लाइंब द ट्री म्हणजे झाडावर चढ. जम्प फास्ट म्हणजे उड्या मार. ओके. देन गो स्लो. गो स्लो म्हणजे हळू जा. ड्राईव्ह सेफ म्हणजे सुरक्षित गाडी चालव. ओके. तर अशा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स आहे इंग्लिशमध्ये. तुम्ही जे तुमच्या मुलांना, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना ज्या काही इन्स्ट्रक्शन देतात आहे ते तुम्ही आठवायचं आहे आणि त्या तशा इन्स्ट्रक्शन, आज्ञा आपण मोठ्यांना तर नाही देऊ शकत, पण आपण इन्स्ट्रक्शन देतोच. आपण त्यांना सांगतोच हे करा, ते करा. ओके. ईट दिस. हे खाऊन घ्या. ओके. वॉक स्लो. हळू चाला. ओके. क्लाइंब द स्टेअर्स म्हणजे पायऱ्या चढून घ्या. क्लाइंब द ट्री चढणे. ओके. गेट इन टू द कार. गेट इन टू द कार म्हणजे कारमध्ये बसा. गेट ऑफ द कार म्हणजे कारमधून उतरून जा. मग गेट इन म्हणजे एखाद्या वाहनामध्ये चढणे किंवा बसणे आणि गेट ऑफ म्हणजे OFF येतं. गेट ऑफ म्हणजे त्या वाहनातून उतरणे. ओके. गेट ऑफ द कार म्हणजे उतरून जा. अँड गेट इन टू द ट्रेन म्हणजे ट्रेनमध्ये चढा. गेट ऑफ द ट्रेन म्हणजे ट्रेनमधून उतरा. गेट इन टू द एरोप्लेन तर एरोप्लेनमध्ये चढा. गेट ऑफ द एरोप्लेनमधून उतरा. ओके. टर्न ऑन द लाईट. टर्न ऑन म्हणजे सुरू करा. त्याला स्विच ऑन पण म्हणतात. स्विच ऑन द लाईट. लाईट सुरू करा. टर्न ऑफ द लाईट म्हणजे लाईट बंद करा. टर्न ऑफ द फॅन म्हणजे फॅन बंद करा. मग टर्न ऑन म्हणजे काय होतं? सुरू करा. आणि टर्न ऑफ म्हणजे बंद करा. मग आता टर्न ऑन, टर्न ऑफला स्विच ऑन, स्विच ऑफ पण हा वर्ड आहे. ओके. स्विच ऑन द लाईट्स म्हणजे लाईट सुरू करा. स्विच ऑफ द लाईट्स म्हणजे लाईट बंद करा. टर्न ऑन द AC सुरू करा. आणि टर्न ऑफ द AC बंद करा. टर्न ऑफ युअर कॅमेरा तुमचा कॅमेरा बंद करा. टर्न ऑफ युअर मोबाईल फोन्स तुमचा मोबाईल बंद करा. टर्न ऑन द व्हिडिओ सुरू करा. टर्न ऑफ युअर व्हिडिओ बंद करा. तर टर्न ऑन, टर्न ऑफ आपण हे दोन शिकलो. चालू करा, बंद करा हे तर खूप कॉमन इन्स्ट्रक्शन आहे आपल्या घरातली. टर्न ऑफ द फॅन्स वेन एव्हर नॉट इन यूज इन्स्ट्रक्शन लिहिलेली असते बऱ्याच ठिकाणी. टर्न ऑफ द लाईट्स वेन एव्हर दे आर नॉट इन यूज म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज नसेल किंवा त्याचा वापर नसेल तेव्हा ते कृपया बंद करा. अशा इन्स्ट्रक्शन सगळीकडे लिहिलेले असतात. रिमूव्ह युअर शूज हिअर. रिमूव्ह युअर शूज हिअर म्हणजे तुमचे पादत्राणे म्हणजे जे तुमचे चप्पल, शूज, बूट आहेत ते तिथे काढा. रिमूव्ह म्हणजे तिथे काढून ठेवा. पुट ऑन म्हणजे घालणे. ओके. पुट ऑन म्हणजे घालणे. मग काय घालायचं आहे? पुट ऑन द जॅकेट, पुट ऑन द शर्ट, पुट ऑन युअर ट्राउझर्स. पुट ऑन म्हणजे घालणे. पण आता मग साडी जी आहे ती आपण घालतो, पण साडी घालण्याला वेगळा शब्द आहे इंग्लिशमध्ये. काइंडली नोट इट डाऊन एस्पेशली फॉर लेडीज. साडी घालण्याला पुट ऑन द साडी नाही म्हणत, कारण साडी काय आपण अशी घालतो का शर्टसारखी? तर ड्रेप द साडी हा शब्द आहे, कारण साडी आपण गुंडाळतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ड्रेप द साडी.
ओके. पुट ऑन द साडी म्हणत नाही. पुट ऑन युअर ड्रेस, पुट ऑन युअर जॅकेट, पुट ऑन युअर शर्ट, हे पण सगळे इन्स्ट्रक्शनच आहे. ओके. पुट ऑफ युअर शूज, पुट ऑफ युअर जॅकेट. मग पुट ऑफ म्हणजे काढून ठेव. ओके. पुट ऑन म्हणजे घालून घे. नाव पिकअप द बुक. पिकअप द बुक म्हणजे खाली जे पडलेलं आहे ते उचलून घे. पिकअप म्हणजे उचलणे. पिकअप द बॅग, ती बॅग उचलून घे. पिकअप द लिटर, लिटर किंवा गार्बेज. गार्बेज म्हणजे कचरा. ओके. आणि लिटर म्हणजे पण कचरा. LITTER. लिटर म्हणजे कचरा. ओके. आपण इंग्लिशमध्ये डस्टबिन बनतो, पण जे नेटिव्ह स्पीकर्स आहेत, ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे, ते डस्टबिनला ट्रॅशबिन म्हणतात. ओके. थ्रो द गार्बेज इन द ट्रॅशबिन. आपण टॉयलेट म्हणतो, ते लोक वॉशरूम म्हणतात. ओके. तर तुम्हाला थोडं ॲडव्हान्स जर इंग्लिश बोलायचं असेल तर मे आय गो टू टॉयलेटच्या ऐवजी मे आय यूज द वॉशरूम असं म्हणा. ओके. तर त्याच्यामुळे काय होईल, तुमचं जे इंग्लिश आहे ते अजून चांगलं इम्प्रेसिव्ह वाटेल. सो स्किप द वर्ड टॉयलेट. टीच युअर चिल्ड्रन द वर्ड वॉशरूम. मे आय गो टू द वॉशरूम. मे आय नो व्हेअर इज द वॉशरूम. तर टॉयलेटच्या ऐवजी जर वॉशरूम वापरलं ते अजून छान वाटेल, अजून पॉलिश्ड वाटेल. ओके. आणि डस्टबिनच्या ऐवजी ट्रॅशबिन बऱ्याच ठिकाणी वापरतात. तुम्ही जेव्हा मेट्रो सिटीजमध्ये जाल तेव्हा तुम्हाला नवीन नवीन शब्द माहीत असायला हवे. आणि मी असे नवीन शब्द शोधत राहते आणि मी शेअर करत राहते. 2-3 वेळा जर ते रिपीट केले तुम्ही तर ते तुम्हाला परमनंटली आठवतात. ओके. सो थ्रो द गार्बेज इन द डस्टबिन. थ्रो म्हणजे फेका. थ्रो द गार्बेज और थ्रो द लिटर इन द डस्टबिन. थ्रो द गार्बेज इन द ट्रॅश बिन. ओके. देन क्लाइंब द ट्री शिकलो आहे आपण. गेट डाऊन द ट्री. गेट डाऊन म्हणजे खाली उतर. ओके. देन गो टू बेड शिकलो आपण, झोपून जा. वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. वेकअप किंवा गेटअप 2 शब्द आहे. वेकअप म्हणजे उठणे, झोपेतून उठणे. वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली म्हणजे लवकर, सकाळी लवकर उठा. किंवा गेटअप अर्ली इन द मॉर्निंग. गेटअप म्हणजे पण उठणे. ओके. ब्रिंग अ कप ऑफ टी. 1 कप चहा आण. गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. माझ्यासाठी 1 ग्लास पाणी आण. ओके. पास धिस चपाती. ही चपाती तिकडे पास कर. गेट मी अ बाउल. गेट मी अ बाउल म्हणजे मला 1 बाउल आणून देते का, किंवा आणून दे. ओके. गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर. सो मला 1 ग्लास पाणी आणून दे. ओके. तर मित्रांनो, असे खूप खूप इन्स्ट्रक्शन आहे ज्या तुम्ही दिवसभर यूज करत राहतात. एकमेकाला सांगत राहतात हे कर, ते कर, ते कर, आणि त्याच्याशिवाय आपला दिवस अपूर्णच आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही आता इन्स्ट्रक्शन विचार करणार आहात तर पहा, सकाळपासून ऑब्झर्व करा की मी काय काय इन्स्ट्रक्शन देते, मुलांना काय देते, हस्बंडला काय देते आहे, घरच्या आजी आजोबांना तुम्ही काय सांगता आहात, आजूबाजूच्यांना काय सांगता आहात, टीचर जर असाल तर स्टुडंटला काय सांगत आहात, बॉस असाल तर एम्प्लॉईजला काय सांगत आहात, तुम्ही कुठे काम करत असाल तर सहकाऱ्यांना काय सांगत आहात. हे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहे. कधी कधी ऑर्डर्स असतील, कधी कधी रिक्वेस्ट असतील, पण आहे तर सगळ्या इन्स्ट्रक्शनच. कारण आपण दुसऱ्यांना काय करतोय, काम करायला सांगतोय, काहीतरी करायला सांगतोय. ते आहे इन्स्ट्रक्शन्स इंग्लिशमधल्या. ओके. तर अशा खूप सारे इन्स्ट्रक्शन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडतील. आपल्याला फक्त त्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लिहायचे आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. तर आजपुरती एवढंच. दॅट्स ऑल फॉर टुडे. भेटूया उद्याच्या भागात विथ द न्यू कन्स्ट्रक्शन अँड विथ द न्यू सेंटेन्सेस. टिल देन, बाय बाय. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. दर्शकांनो, आपण कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकलोत. आता वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. पुन्हा भेटूया इथेच याच वेळी. तोवर नमस्कार, बाय. जाताना तुम्ही ऐका आशिष उमाळे यांनी वासुरीवर गायलेले हे सुमधुर गीत.